होम लोनला अप्लाय केल्यावर बँक सांगते की 20% रक्कम ही तुमची स्वतःची पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या किमतीचं घर घ्यायचं आहे त्याच्या 20% रक्कम ही तुमचं डाऊन पेमेंट पाहिजे. म्हणजे तुम्ही 50 लाखाचं घर घेताय तर किमान 10 लाख रुपये तुम्ही आणायला पाहिजे असं बँक सांगत असते. आता लोक म्हणतात अरे माझ्याकडे 10 लाख रुपये नाहीये, मी काय करतो, माझ्याकडे 3 लाख रुपये, मी 7 लाखाचं पर्सनल लोन घेतो आणि मग बँकेला सांगतो की हे माझेच पैसे आहेत आणि 40 लाख रुपये तुम्ही द्या म्हणजे मी 50 लाखाचं होम घेईन. प्लीज असं करू नका. रिझर्व्ह बँकेने जे काही नियम केलेले आहेत ते तुमच्याच फायद्याचे. तुम्हाला 40 लाखाचा गृहकर्जाचा हप्ता, पर्सनल लोनचा 7 लाखाचा हप्ता हे पेलवणार आहे का? तुमच्या एकूण इन्कमच्या जर 50% पेक्षा जास्त रक्कम जर कर्जातच चालली तर तुम्ही जगणार कसं? तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 35 ते 40% रक्कम कर्जात जायला हवी असं RBI सांगते. त्यामुळं ओव्हर स्मार्टपणा करून सिस्टीम गेम करायचा प्रयत्न करू नका. या सिस्टीम तुमच्या फायद्याच्या आहेत. तुम्हाला जर ते परवडत नसेल, आता तुमच्याकडे 20% रक्कम नाहीये तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ता घर घेऊ नका. हाणून मारून स्वतःचं नुकसान करू नका. कर्जमुक्तीच्या या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.